नमस्कार, मी आरती आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचं। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। चला तर व्हिडिओला करते सुरुवात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कंटिन्यू करा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। तर आज आहे पहा आमच्या इकडली आमच्या गावातली यात्रा। तर पुण्यामधले नारायणगाव आहे ना, तिथली सर्वात मोठी यात्रा आहे। तर मुक्ताई देवीची यात्रा आहे। तर आम्ही आज तिथं आलेलो आहोत। तर यात्रेमध्ये तर यात्रा म्हणलं की मुलांना एक वेगळाच आनंद असतो। तर चला म्हणलं यात्रेमध्ये आलो तर हा रोड वगैरे आहे, तिथून जायचं। तर आधी देवीचं वगैरे दर्शन घेऊया आणि नंतर मग जी काही खरेदी करायची आहे ती करू। तर तुम्हाला आजूबाजूचं जे काही यात्रा भरलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी वाटते ते। तर इथं बघू शकता फुलं वगैरे जे आहे ना, आपले तोरण वगैरे दरवाजाला लावायचे, तर त्याच्या पण दुकानं वगैरे आहेत। तर ही यात्रा आमच्या इथली 8 ते 10 दिवस असते। त्यामुळे आम्ही तर 3ऱ्या माळीलाच गेलतो। तर नारळ वगैरे आहेत। तर भरपूर असे यात्रा म्हणलं की देवीच्या ठिकाणी भरपूर असं काय खेळणी वगैरे ते भरपूर राहतं आणि देवीचं पण सामान वगैरे राहतं। तर देवीसाठी नारळ फुलं वगैरे घेतलेत आणि पुढे गेलेलो आहोत। तर हे बघू शकता तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू, यात्रा वगैरे भरलेला आहे। तर पाठीमागून परत एकदा कॅमेरा मागं फिरवला आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर चला तुम्ही ते बघा, नंतर तुमच्याशी बोलते। तर हे बघू शकता किती छान आणि मस्त असं लाइटिंगने डेकोरेशन केलेलं आहे मंदिराला। त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो तर गर्दी वगैरे भरपूर होते आणि देवीची ओटी वगैरे भरायची होती त्यामुळे। तर हे बघू शकता मंदिरामध्ये आल्याच्या नंतर इथं किती छान असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, पूर्ण लाइटिंगने सजवलेलं आहे। नक्की कमेंटमध्ये सांगा। तर तुम्हाला जवळून थोडंसं झूम करून दाखवते। त्यानंतर इथं असं स्टॅच्यू वगैरे त्यांनी बनवलेला आहे। तर त्याला पण छान असं लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि मुलांना कसं इंटरेस्टिंग वाटावं त्यासाठी। तर इथं सर्वांचे फोटो वगैरे काढणं चालू होते। तर इथं बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त बनवलेलं आहे आणि लाइटिंग वगैरे आहे। आणि तेच म्हणजे म्हणायचं म्हणलं तर तिथं ना हात वगैरे जे आहे ना त्यांचे असे हलतायत, तर आणखीन भारी असं मुलांना छान वाटतं। ते म्हणजे एक वेगळीच मजा वाटते ना, तर मुलांना काही नवीन दिसलं त्यामुळे। तर तिथं फोटो वगैरे जे आहे ना ते काढणं चालू होते। त्यानंतर म्हणलं चला आता दर्शन वगैरे घेऊया। तर बघू शकता तुम्ही लाईन किती मोठी आहे, तर खूप मोठी लाईन आहे। चला तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतो लाईनीला लागून। तर इथे आलेलो आहो मंदिरामध्ये। तर बघू शकता तुम्ही लाईन तर भरपूर आहे। तर आम्ही मग चला म्हणलं आता बाहेरून दर्शन घ्यावं, लाईनीला नाही लागलो, खूप उशीर पण झाला। तर हे ड्युटीहून आल्याच्या नंतर आम्ही गेलतो तर 8 वाजले होते। तर तुम्ही घडीत पाहू शकता। तर नंतर घरी जाण्यासाठी पण खूप उशीर झाला असता, त्यामुळे मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतलं। तर लांबूनच घेतलेलं आहे, परत एकदा जाऊ म्हणलं, छान असं दर्शन घेऊया। तर लाईन खूप होती आणि 1-1.5 तास लाईनीमध्ये थांबायचं होतं, त्यामुळे मग बाहेरूनच दर्शन घेतलेले आहे। तर बाहेरून पण भरपूर लोक दर्शन वगैरे घेत होते आणि हे बघू शकता ही लाईन आहे। तर बाहेरून लाईन वगैरे लागलेली होती, तर 2 तास तरी लागले असते। त्यामुळे मग काही लाईनीमध्ये लागलेलो नाही आहे, फक्त बाहेरूनच दर्शन घेतलेले आहे। तर म्हणलं परत एकदा जाऊया आणि घराजवळ असल्यामुळे कसं मग पटकन जाता येतं। तर घराजवळच आहे त्यामुळे परत एकदा जाऊन मग दर्शन वगैरे घेऊन या एखाद दिवशी। तर मध्ये पण बघू शकता तुम्ही किती छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं। तर फुलांचे वगैरे भारी केलेलं होतं डेकोरेशन। खरंच ना, मंदिरामध्ये आल्यावर एकदम छान आणि प्रसन्न असं वाटतं।
दर्शन वगैरे घेतलेत आणि इथं तुम्हाला देवीचे दाखवते मी. किती छान अशी देवी आहे, तर खूप भारी वाटतं. तर हे बघू शकता आमच्या इथली देवी. तर ही मुक्ताई देवी आहे. तर बाजू साईडने पण फुलं वगैरे जे आहे ना ते डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं. तर इथं फोटो वगैरे जे आहे ना ते काढणं चालू होतं. त्यानंतर यांनी पण दर्शन वगैरे घेतलेत. तर हे बघा झूम करून तुम्हाला दाखवलेले आहे मंदिरामधली देवी किती छान आहे आणि किती छान अशी त्यांनी पण खूप छान सजवलेली आहे. तर साडी वगैरे पण देवीच्या अंगावरची किती छान आहे आणि मस्त असं फुलांचे हार वगैरे देवीला घातलेले आहेत. त्यानंतर दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर निघालो. तर छान असे मस्त व्यवस्थित असे दर्शन वगैरे झालेत. तर काही मंदिरामध्ये कसं असतं ना, फोटो वगैरे काढून देत नाही, काही शूट वगैरे करून देत नाही, त्यामुळे कधी दाखवण्यात येत नाही. तर इथं शूट वगैरे करून दिला आणि फोटो वगैरे पण आम्ही काढलेत. त्यानंतर मग देवाचा अंगारा वगैरे लावला देवीचा आणि मग इकडून बाहेर जायचा रस्ता आहे. तर बाहेर निघालो. तर इथं पण दर्शन वगैरे घेतलेत आणि पुढं आलेलो आहे. तर पुढं आल्याच्या नंतर मग हे देवीचं वगैरे दर्शन झालेलं आहे आणि छान झालेलं आहे एकदम. तर इथं फोटो वगैरे काढणं चालू होते. तर इथे त्यांनी बघू शकता तुम्ही किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं ना सर्वजण फोटो वगैरे काढतात. तर फोटो काढण्यासाठीच यांनी इथं जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ना ते फक्त फोटो वगैरे काढण्यासाठीच बनवलेलं आहे. तर खूप जण तिथे दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर फोटो वगैरे काढतात. तर ह्या बघा अशा पद्धतीने बनवलेलं आहे. छान असे बॉल वगैरे चमकीचे लावलेले आहेत आणि छान पाठीमागं पण छान असं डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. तर बाप्पांचं पण दर्शन झालं आणि छान झालं. तर किती छान असं डेकोरेशन बाप्पांचं पण केलेलं होतं. त्यानंतर मग सुरू झाली आमची यात्रा. तर दर्शन वगैरे छान झाले आणि मग बाहेर आलो. नंतर काय मग मुलांना जे पाहिजे ते घ्यायचं, खेळणी खेळायची वगैरे, राजपाळणं आहे ते आहे. तर भरपूर काय यात्रा म्हणले की काय मुलांना एक इंटरेस्टच वाटतो. त्यानंतर मग बघत चाललो होतं खेळणी वगैरे जे आहे ते. तर इथं बघत होतं खेळणी मुलांना घेण्यासाठी. तर आरोहीचं चाललेलं होतं, तिला ती सही घ्यायची होती, तिला खेळणी घ्यायची होती त्यासाठी. तर नंतर मग बघितली आणि म्हणलं चला घरी जाताच्या वेळेसच घेऊया काहीतरी. तर त्यानंतर आलेलो राजपाळणं वगैरे जे राहतं ना मुलांचं खेळायचं वगैरे. तर तिकडे आलेलो आहोत. तर तिकडे बघू शकता खूप गर्दी होती आणि जेव्हा तर मध्ये गेल्यावर खूप सारी अशी गर्दी होती आणि साईडला पण यात्रा म्हणल्यावर काय खाण्याच्या वस्तू तर भरपूर राहतात. त्यामुळं खाण्याच्या वस्तू हॉटेल वगैरे भरपूर तिथं होत्या आणि हे बघू शकता इतकं छान वाटतं आणि भारी वाटतं ना कधीतरी एखाद्या दिवशी असं निवांतपणे यात्रा वगैरे करायला. तर ही वर्षातून एकदाच येते आमच्या इथं यात्रा. तर हे बघू शकता खूप छान आणि मस्त असं खूप भारी वाटतं. तर ड्रेस वगैरे पण विकायला होतात तिथं. तर यात्रा म्हणलं की सगळंच काही येतं. तर राजपाळणे वगैरे, तर लाईटिंग वगैरे केल्यावर संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं आणि यात्रेत जायची मजा म्हणजे संध्याकाळचीच भारी वाटते. तर हे बघू शकता तुम्ही इथं लाईटिंग वगैरे खूप छान अशी केलेली आहे. तर इथे बघू शकता स्विमिंग पूल सारखं त्यांनी पूल बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गाड्या ज्या आहेत त्या मुलांना खेळण्यासाठी लावलेल्या आहेत. तर मुलांना पण हौस होते स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासारखी. तर इथं बघू शकता त्यांनी पाणी वगैरे जे आहे ना ते त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि ह्या वर्षी नवीनच दिसलेलं आहे की वरतून खाली येतात, त्याला काय म्हणतात ते नाही माहिती मला. इकडे राजपाळणे वगैरे आहेत. तर भरपूर असं आहे. तर इथं बघू शकता जे लांबून बघितल्यावर किती भारी वाटतं ना, हे पण खूप छान आहे. तर कधी भीती वाटते ना इतक्यावरती उंच राजपाळण्यात बसायची, मला तर खूप भीती वाटते. त्यामुळं काही बसलेलो नाही आहे आणि मुलं पण लहानच आहे अजून, त्याच्यामुळं काय म्हणलं बसता येईल नंतर. तर हा बघू शकता राजपाळणा, तर मला झूम करून दाखवला आणि खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग काय यात्रेमध्ये आल्याच्या नंतर म्हणलं
मुलांना काय खायला पण वेगळं लागतं, त्यामुळं मग छान अशी पावभाजी घेतलेली आहे आणि पावभाजी एन्जॉय करतो. तर ही आरोही बघू शकता तुम्ही कशी करताय, कॉमेडी मॅनच आहे आमच्या घरातली एक. त्यानंतर मग काय मुलांना खेळण्यासाठी हे असे उड्या वगैरे मारण्यासाठी जे आहे ते मग त्यांना आदित्य आणि आरोहीला बसवलं. त्यामध्ये छान असं एन्जॉय करत आहेत मुलं पण. तर हा इकडं आदित्य आरोही तर मस्त एन्जॉय तर मुलांनी पण खूप एन्जॉय केला आणि आम्ही पण त्यांच्यासोबत एन्जॉय केला. आणि त्यानंतर मग आरोहीसाठी बेल्ट वगैरे जे आहे ना ते घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. तर हा बेल्ट घेतलेला आहे तिच्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.